रामकृष्ण हरी माऊली. चला तर आज आपण भक्त पुंडलिकाची कथा ऐकणार आहोत की भक्त पुंडलिक कसं काय झाला, विठ्ठल त्याच्यासाठी विठेवर का उभा राहिला. चला तर मग आपण सुंदर अशी भक्त पुंडलिकाची कथा आपण या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया माऊली. प्राचीन काळी दिंडीर वनात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. तो सुरुवातीला खूप उद्धट आणि स्वार्थी होता. त्याला आपल्या पत्नीवर इतके प्रेम होते की आई वडिलांकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करत असे. आई वडील वृद्ध झाले होते तरीही पुंडलिक त्यांची सेवा करत नसे. ते दुःखाने काशी यात्रेला निघाले. पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत निघाली. फक्त लोकनिंदा टाळण्यासाठी वाटेत जंगलात पुंडलिकाचा रस्ता चुकला. त्याला एक आश्रम दिसला. कक्कट ऋषींचा. पुंडलिकाने ऋषींना काशी मार्ग विचारला. ऋषी म्हणाले, आम्ही कधी काशीला गेलो नाही. पुंडलिकाने त्यांची खिल्ली उडवली आणि पुढे निघाला. थोड्या अंतरावर त्याला 3 स्त्रियांचा आवाज ऐकू आला. 3 सुंदर स्त्रिया आश्रम स्वच्छ करत होत्या. पुंडलिकाने विचारलं, तुम्ही कोण? त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती. आम्ही या आश्रमात राहतो कारण इथे पावित्र्य आहे. मन शुद्ध असेल तर तीर्थाची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. पुंडलिकाला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो लाजला आणि परत फिरला. घरी आल्यावर त्याने पूर्ण बदल केला. आता तो आई वडिलांची मन लावून सेवा करू लागला. त्यांची पाय धुणे, जेवण वाढणे, त्यांना आराम देणे. त्याची ही मातृपितृभक्ती पाहून स्वर्गातून भगवान श्रीकृष्ण प्रभावित झाले. एक दिवस श्रीकृष्ण रुक्मिणी देवीसह पुंडलिकाच्या घरी आले. दारावर थाप मारली. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. तो बाहेर आला पण सेवा अर्ध्यावर सोडली नाही. त्याने एक वीट बाहेर फेकली आणि म्हणाला, देवा, या विटेवर उभे राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर मी येतो. श्रीकृष्ण हसले आणि त्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे राहिले. पुंडलिक सेवा संपवून बाहेर आला. त्याने देवाचे स्वागत केले आणि त्यांची पूजा केली. मग तो म्हणाला, देवा, तुम्ही इथेच राहा आणि सर्व भक्तांची काळजी घ्या. श्रीकृष्णाने त्याची इच्छा मानली. ते विटेवरच कायमचे उभे राहिले. तेव्हापासून ते विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. वीट म्हणजे वीट आणि ठल म्हणजे उभा राहणे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे पंढरपूर हे पवित्र तीर्थ बनले. आजही विठोबा त्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे आहेत. रुक्मिणी देवी त्यांच्या बाजूला आहेत. ही कथा सांगते की माता पितेची सेवा ही सर्वात मोठी भक्ती आहे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. चला तर आपली सुंदर अशी कथा इथंच संपवते. चला तर मग आपण भेटूया अशाच एका सुंदर कथेमध्ये, म्हणजेच की पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आपण इथंच थांबते. जय हरी.